राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पुन्हा होणार आहे। एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। राज्यात आणखी नवे प्रकल्प आणि गुंतवणूक होण्याची दाट शक्यता आहे। तुरुंगातील जातीभेद संपुष्टात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले। कारागृह नियमावलीमध्ये येत्या 3 महिन्यात बदल करण्याच्या सूचना केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत। रात्री उशिरा पंतप्रधान मोदींनी कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची बैठक घेतली। इस्रायल-इराण संघर्षाचा भारतावर होणाऱ्या परिणामाचा आढावा घेतलाय। तेल पुरवठा बाधित होणार नाही याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत। राज्यात अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत वाढता सहभाग पाहता याबाबत कायद्यात बदल करण्याची गरज आहे। त्यासाठी अल्पवयीन मुलांचं वय 18 वरून 14 करण्याबाबत कायदा करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार आज सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत। मराठा समाज सांगली संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रंगरंगोटी आणि नूतनीकरण केलेल्या सभागृहाचं उद्घाटन करणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील दिडगाव ते सिसारखेडा रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जलसमाधी आंदोलन करण्यात आले। दिडगाव ते सिसारखेडा रस्ता तातडीने करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष तालुकाध्यक्ष राहुल कुमार ताठे आणि दिडगाव ग्रामस्थ यांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले। देशातील सर्वात मोठ्या मालेगाव कृषी महाविद्यालयाचं आज लोकार्पण होणार आहे। 600 एकर जागेतील भव्य महाविद्यालयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी आचारसंहितेपूर्वीचा मुहूर्त लागलाय। महायुतीतील तिन्ही पक्षांकडून नावं निश्चित झाली आहेत। मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर नावं राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत। आज कसबा बावडामधील शिवरायांच्या पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते अनावरण होणार आहे। उद्या संविधान सन्मान संमेलनाला ते हजेरी लावतील। पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसणार आहे। हर्षवर्धन पाटील आज हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे। आज पत्रकार परिषद घेत हर्षवर्धन पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत। केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतलाय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय। निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय। मध्य वैतरणा आणि मोडकसागर धरणांदरम्यान बंधारा बांधला जाणार आहे। शहराची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता मुंबई पालिकेनं हा निर्णय घेतलाय। धार्मिक विधींचा बाणगंगा तलावातील जलचरांना मोठा फटका बसलाय। पितृपक्षातील विधींमुळे तलावात मृत माशांचा खच साचलाय। हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली आहे। उद्या 90 जागांसाठी मतदान होणार आहे। तुरुंगातील जातीभेद संपुष्टात आणण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले। कारागृह नियमावलीमध्ये येत्या 3 महिन्यात बदल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। सिडकोच्या इतिहासातील सर्वात मोठ्या गृह योजनेचा 7 ऑक्टोबरला शुभारंभ होणार आहे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी योजना असणार आहे। सिडकोच्या घरांच्या किमती मजल्यानुसार आकारल्या जाणार आहेत। वरच्या मजल्यावरील घरांसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे आणि नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत। मालेगावच्या काष्टीमध्ये 600 एकरमध्ये कृषी महाविद्यालय सुरू करण्यात येते। देशातील सर्वात मोठं कृषी विद्यालय असणार आहे। पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून सुरू होत असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कृषी महाविद्यालयाचं उद्घाटन होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।